आज या ठिकाणी हा जो मारुती बावडे यांना उच्चपदीय पुरस्कार मिळालेला आहे, त्या पुरस्काराबद्दल आपल्या तालुक्याचे सुपुत्र म्हणून आज आपण अक्कलकोट शहरातील तालुक्यातील सर्व राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील पत्रकार बांधव सर्व समाजातील बांधवाच्या वतीनं कुठंतरी त्यांच्या पाठीवर आशीर्वादाची थाप मारावी, त्यांना परत याहीपेक्षा चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळावी म्हणून उत्साहाची थाप मारावी म्हणून आज हा पुरस्कार सोहळा जो आयोजित केलेला आहे। आज आंतरराष्ट्रीय कीर्तीचा पुरस्कार आमचे मित्र मारुती बावडे यांना मिळाला। बावडे साहेब, तुम्हाला हा पुरस्कार मिळाला खऱ्या अर्थाने अक्कलकोट शहराचं आणि अक्कलकोट तालुक्याचं भूषण आहे असं माझं मत आहे। कारण ज्या पद्धतीची पत्रकारिता आपण केली, अन्यायाच्या विरुद्ध वाचा फोडण्याची अनेक असतील, त्याच्यामध्ये एक उदाहरण सांगायचं असलं तर अक्कलकोटच्या ट्रामा सेंटर बसचा जो प्रश्न आपण उचलला, त्यामुळं खरोखर मला असं वाटतं की आपण तो प्रश्न उचलल्यामुळं
संचारने मला सहकार्य केल्यामुळं आज ट्रामा सेंटर झालं. कारण मेत्रे साहेबांनी मंजूर केलेलं ट्रामा सेंटर 6 वर्ष बंद होतं. आपण त्याला वाचा फोडल्यामुळं खऱ्या अर्थानं हा ट्रामा सेंटरचं उद्घाटन झालं असं म्हणायला काय हरकत नाही, असं माझं मत आहे. या प्रसंगी एवढंच सांगतो की आपण असंच चांगल्या कामाला आपण सतत सहकार्य करत जावा. स्वामी समर्थ आपल्याला उदंड आयुष्य देवो, आपले कार्यकर्ते असंच भरभराटीची हो, आपल्याला उत्तम आरोग्य आयुष्य लाभो, अशी स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करतो. आपल्याला सर्वांनाच परिचित असलेलं एक व्यक्तिमत्व मारुती बावडे हे पत्रकार म्हणून नव्या दमाने नव्या उमेदीने या क्षेत्रामध्ये गेल्या म्हणजे मला वाटतं 5-10 वर्षापासून 15 वर्षापासून पण नव्या उमेदीने जे आले ते 5-10 वर्षापासून या क्षेत्रामध्ये अत्यंत उत्कृष्टपणे पारदर्शकपणे आणि ज्या चांगल्या गोष्टी समाजामध्ये घडतात, ज्या गोष्टी चांगल्या सर्व क्षेत्रामध्ये घडतात त्याचं लगेच लेखन करून त्यांना प्रसिद्धी देण्याचं म्हणा किंवा त्यांना न्याय देण्याचं काम त्यांनी आपल्या या पत्रकारितेच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आणि त्याचीच पोचपावती म्हणून त्यांना असं नामांकित असा पुरस्कार मुंबई येथे मोठ्या दिमागाने जो सोहळा संपन्न झाला त्या सोहळ्यामध्ये त्यांना संपन्न करण्यात आला, म्हणजे प्रदान करण्यात आला. तर अशा मारुती बावड्यांचं सर्व अक्कलकोटवासियांना अभिमान आहे. आणि अशीच बावडे साहेबांच्या हातून स्वामींची सेवा असेल किंवा लोकांची सेवा असेल ही घडत राहावं अशा प्रकारची सदिच्छा मी श्री वटरूक स्वामी महाराज देवस्थान असेल त्यांचे सर्व सेवेकरी कर्मचारी यांच्या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी मी थांबतो. श्री स्वामी समर्थ. की पुरस्कार हा आपल्या तालुक्याचा आहे असं आपण समजून सर्व इथं आलो आहोत. मारुती बावडे साहेबांना जर बोलायचं म्हटलं की एक सामान्य पत्रकार जरी म्हणता येत नाही, पण तालुक्यातले प्रत्येक विषय परखडपणे मांडणं हा त्यांचा उत्तम लेखी आहे. लेखीद्वारे तालुक्यातील विविध समस्या असतील, अत्यंत कुठलंही जरी काम जरी म्हटलं तालुक्यातला महत्त्व विषय तर बावडे साहेबांची बातम्यावर त्याच्यात लक्षात येतं की तालुक्याला काय गरजा आहेत. शेतकरी विषय असतील, कुठल्याही बाबतीत जर म्हटलं की बावडे साहेबांचं लेखणीद्वारे तालुक्याच्या लोकांना कळतं आहे. आज बावडे साहेबाबद्दल जर बोलायचं म्हटलं की प्रत्येक जरी विषय आपण जर घेतलं गेलं, शेतकरी समाज असतील, गोरगरिबांचे विषय असतील, आपल्या परखड याच्यामधून त्यांनी आपल्या तालुक्याला काय गरजा आहेत याद्वारे त्यांनी लिहिलं गेलं आहे. त्यांच्याबद्दल किती बोलावं तेवढं कमी आहे. संयोजकांनी मला संधी दिल्याबद्दल त्यांचा आभार मानतो. जय जय महाराष्ट्र. आज मारुती बावडे साहेबांचा हा सन्मान सोहळा उपस्थित आपल्या सगळ्यांच्या मध्ये होतोय. कारण मारुती बावडे साहेबांनी आजपर्यंत पत्रकारिता करत असताना अन्यायाच्या विरोधात वाचा फोडण्याचं काम त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि म्हणून महाराष्ट्र शासनानं बावडे साहेबांना बरेचसे पुरस्कार दिले. मला तरी वाटतं त्यांच्या घरात पुरस्कार ठेवण्यासाठी जागा सुद्धा नसतील एवढे पुरस्कार मारुती बावडे साहेबांना मिळाले. आणि ज्यांनी चांगलं काम करतात, अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करतात, खरे पत्रकार तेच असतात. आणि अशा पत्रकारांचा सन्मान होताना आमच्या अक्कलकोटकरांचं मन भारावून येतं, आनंद वाटतो मनस्वी. जे विकासात्मक जे विजन मांडत असतात, समाजसेवेचाही वसा त्यांनी घेतलेला असतो, राजकीय देखील झालर त्यांना असतं. सर्व प्रकारच्या आढावा घेऊन पत्रकारिता करणारे असतात. त्यापैकी हे आमचे मारुती बावडे साहेब आहेत असं मला वाटतं. कारण त्यांचं लेखणी जर पाहिलं तर एखाद्या दिवशी त्यांनी सामाजिक प्रश्न त्या ठिकाणी मांडत असतात, एखाद्या दिवशी टंचाईचा विषय मांडत असतात, एखाद्या दिवशी राजरंगच्या माध्यमातून राजकीय आढावा घेत असतात. त्याचवेळी अक्कलकोट तालुक्याचे पत्रकार म्हणून ते अक्कलकोटचा विकास कुठल्या विषयात दडलेला आहे, मग तो तीर्थक्षेत्राचा प्रश्न असो, रस्त्यांचा प्रश्न असो, पाणी टंचाईचा प्रश्न असो किंवा इतर जे विषय नागरिकांच्या सुखाचे आहेत, नागरिकांच्या दृष्टीने आवश्यक आहेत, अशा विषयाचे आढावा घेत असतात. आजचा हा पुरस्कार सोहळा विशेष आहे. आजचा पुरस्कार सोहळा विशेष यासाठी सुद्धा आहे की
इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, इंटरनेट मीडिया असेल, प्रत्येक ठिकाणी आज आपण बघतो आहोत की लोकांच्या भावना भडकावून आपला TRP वाढवणाऱ्या पत्रकारांची गर्दी खूप वाढलेली आहे. अशा गर्दीमध्ये जेव्हा एक पत्रकार निर्भीडपणे उभा असतो, आपल्या पत्रकारीच्या तत्वाशी कोणतीही तडजोड न करता, आणि त्याच्या कार्याची जेव्हा दखल घेतली जाते, तेव्हा तो पुरस्कार सोहळा निश्चितपणे विशेष ठरतो. म्हणूनच आजचा पुरस्कार सोहळा विशेष आहे. मारुती बावडेंचं हे जे यश आहे, त्यांचं हे जे सक्सेस आपल्याला दिसतंय, याच्या पाठीमागे मला वाटतं की त्यांच्या यशस्वी सवयी आहेत. सक्सेस इज अ प्रोडक्ट ऑफ हॅबिट्स. त्यांनी खूप वर्षापासून जपलेल्या काही सवयी आहेत, त्या सवयींनी त्यांना यशस्वी बनवलेलं आहे. त्यातली आवर्जून सांगण्यासारखी त्यांची एक सवय म्हणजे त्यांचा वक्तशीरपणा. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे सर्वांना सोबत घेऊन तालुक्यातील समस्या सोडवण्याचे संचार ठाम राहिले आहे. नागया हिरेमठ, हत्तुरे मामा, माशाळे सर यांच्यासारखे जुने पिढीचे पत्रकारांनी संचारांच्या माध्यमातून अक्कलकोटचा विकासात योगदान दिले आहे. त्याचा हा वारसा सर्वांना सोबत घेऊन मारुती बावडे हे पुढे नेतील असा विश्वास वाटतो. त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा. नमस्कार, मी आहे मारुती बावडे. आपण पाहताय विश्व न्यूज मराठी. दुपारचे 2 वाजले आहेत. हा आवाज आपल्या अक्कलकोट तालुका नव्हे तर जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाच्या मोबाईलमध्ये खणखणणारा हा आवाज, आणि या व्यक्तीचा सन्मान आज अक्कलकोटच्या नगरीमध्ये होतोय. याचा आनंद एक चपळगाव भागातील नागरिक म्हणून आम्हाला निश्चितच असणार आहे. मागच्या वर्षी पावसाळ्यातला मोठा पाऊस पडत होता. शनिवारी मारुती बावडे साहेबांचा आकाशवाणी सोलापूर दिनांक ते आकाशवाणीच्या बातम्या सांगतात. चप्पळगावला आले ते, भला मोठा पाऊस होता आणि त्यांनी सांगितलं की शंभू मला सोलापूरला जायचं आहे. मी म्हणलं पाऊस खूप मोठा आहे बावडे साहेब, जाऊ दे सोडा, सांगा कुणाला तर तुमच्या अधिकाऱ्यांना उद्या कुणाला तरी सांगायला लावा. नाही शंभू, आपण तो पेशा स्वीकारलाय म्हणजे आपण प्रामाणिकपणे तो पेशा पार पडला पाहिजे. आणि तसल्या पावसामध्ये बावडे साहेब रात्री सोलापूरला हजर झाले आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी जोमानं सोलापूर दिनांक आपल्याला सांगितलं. अशा या जातीवंत पत्रकाराला मी आमच्या सर्व पत्रकारांच्या वतीनं, चप्पळगाव ग्रामस्थांच्या वतीनं आणि उपस्थित सर्वांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. आजचा जो ट्रान्सएशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, ट्रान्सएशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ही एक महत्त्वाची संघटना आहे, संस्था आहे. त्या संस्थेचा हिंदुस्थानी पिलर ऑफ सोसायटी हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार आपल्या अक्कलकोटचे भूमिपुत्र मारुतीजी बावडेंना मिळाला. याबद्दल आपण सर्वजण आनंदी आहोत. त्यासाठी त्यांचा सत्कार सोहळा आपण ठेवलेला आहे. हिंदुस्थानी पिलर ऑफ सोसायटी हा पुरस्कार हा सांगतो की हा हिंदुस्थानी पिलर हा सोसायटी ही जागतिक सोसायटी आहे. जसं बावडेंच्या न्यूजचं नाव विश्व न्यूज मराठी आहे, तर सोसायटी कुठली? जगाच्या सोसायटीचा हिंदुस्थानी पिलर असं त्या पुरस्काराचं स्वरूप आहे. तो एवढा मोठा पुरस्कार आपल्या बावडेंना मिळाला याबद्दल आपल्याला सार्थ अभिमान आहे. मला सांगायला खूप आनंद होतो की हा एक दुग्ध शर्करा योग म्हणजे तो पुरस्कार, आणि त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून औसेकर महाराजांसारखे एक हरिभक्त कीर्तनकार येतात. मारुती प्रिंटमध्ये काम करतो, मारुती व्हिडिओमध्ये काम करतो, मारुती ऑडिओमध्ये काम करतो, मारुती डिजिटल मध्ये काम करतो. मीडिया कन्व्हर्जन जे आपण सांगतो वारंवार, नव्या पिढीची पत्रकारिता, या सगळ्यामध्ये तो काम करतो. त्यांनी असंच काम करत राहावं. तुम्ही प्रेम करणारे एवढे आहेत, त्याबद्दल पुन्हा त्याच्या फ्युचरची त्यांना काय काळजी करायची वगैरे गरज वाटणार नाही. या शुभेच्छासह मी थांबतो. आता सोलापूर आकाशवाणीचे वृत्त निवेदक माननीय
मारुतीराव बावडे यांना जो पुरस्कार मिळालेला आहे, मुंबई येथील ट्रान्स एशियन ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या प्रतिष्ठित संस्थेकडून आंतरराष्ट्रीय दर्जाचा हिंदुस्थानी पिलर ऑफ सोसायटी अर्थात भारतीय समाजाचा आधारस्तंभ हे ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्या संबंधीचा आजचा त्यांचा सत्कार समारंभ, त्या समारंभाचे ज्यांचे अमृत हस्ते, कारण तुमच्या आमच्या पुढाऱ्याच्या हस्ते असते तर शुभ हस्ते म्हणायचं असते, सद्गुरूंचे हस्ते झाले म्हणून त्याला अमृत हस्ते म्हणायचं असतं. म्हणून ज्यांचं अमृत हस्ते झालं ते परमपूज्य सद्गुरू हरिभक्त पारायण गहिनाथी औशेकर महाराजांच्या चरणी वंदन करून आजच्या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले सिद्धेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन माननीय पुरस्काराचे काडादी साहेब, माननीय सुजीत बनसोडेजी, माननीय रईस टीनवालाजी, देवस्थानचे अध्यक्ष आपले वटवृक्ष माननीय महेश इंगळेजी, जैनचे चेअरमन माननीय गणेश मानेसाहेब, माननीय माने काका, माननीय अनंत अनोडेजी, माननीय सिद्धेश्वर कल्याण शेट्टी सर, माननीय खिलबुडे सर, माननीय महेश हिंडोळेजी, या सत्कार समिती संयोजनाचे सर्व अध्यक्ष माननीय दिलीप शिंदे, सुधीर माळशेट्टीजी, शरद फुटाणेजी, मल्ल्याजी साखरे, एजाज मुतवली, सुनील दादा बंडगर, संजय लाला राठोड, अविनाश पंडित कांबे व त्यांचे इतर सर्व सहकारी, उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनी, पत्रकार मित्र, ज्यांचा आपण सन्मान करतो ते माननीय मारुती बावडेजी, सौभाग्यवती सुप्रियाताई बावडेजी, उपस्थित बंधू भगिनी. खरं म्हणजे आतापर्यंत वक्त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, हा जो पुरस्कार मिळालेला आहे तो अक्कलकोट तालुक्यासाठी फार अभिमानी आणि गर्वाची गोष्ट आहे. खरं म्हणजे फक्त बावड्यांचाच त्यांचा सत्कार नाही, संपूर्ण अक्कलकोट तालुक्याचा सन्मान झाला असं म्हणलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही आहे. एवढं चांगलं काम मारुती बावडेंनी केलेलं आहे. निर्भीड पत्रकार, कधी कोणाला कॉर्नर करणार नाही, कोणाच्या बाजूने लिहिणार नाही, जे आहे ते वस्तुस्थिती मांडणारा आमच्या तालुक्यातला एकमेव पत्रकार म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. नाहीतर सगळीकडे चाललेले असतात, कोणाचे कोणी काही आमच्याकडे झुकलेले असतात, काही तिकडे झुकलेले असतात, सगळं चांगलं. खरं दिलीप भाऊनी सांगितलं की कुठंतरी आग लागला होता, एक चिमणी काहीतरी उजवत होती, म्हणजे आग लावणाऱ्यामध्ये माझे नाव येणार नाही, आग विझवणाऱ्यामध्ये माझं नाव येणार म्हणजे चिमणीने सांगितली. मग आग लावणाऱ्यामध्ये कोणाचं नाव येणार ते कावळ्याने काय सांगितलं की नाही तुम्हाला, ते हे विचारलं मी तुम्हाला. ते कारण कसं माहित आहे का, अलीकडे काय झालं, आग विझवणाऱ्यापेक्षा आग लावणारे लोक लय आहेत. आता पेटू दे मस्तपैकी आपलं शेकून जायचं, मरू दे, ते मिरते मरू दे, समोरचं मरते मरू दे, माझं चाललं निवांत आहे असं म्हणतात. म्हणून ते पेटवण्याचं नाव सांगितलं नाही. ते तुम्ही ठीक आहे, काय असेल तुमचं मजबुरी असेल सांगितलं नाही, मला माहीत नाही. मला कार्यक्रमाच्या निमित्ताने काही उडता गोष्टी माझ्या कानावर आले म्हणून तुम्हाला सांगितलं. आणि तुम्ही पण ते चिमणीची गोष्ट सांगितली म्हणजे मला बोलायला संधी दिल्या तुम्ही, बाकी काय नाही. ते बाकी ह्याच्यापेक्षा जास्त काय सांगणार नाही. कारण आजकालचं जे माहोल बघितलं, देशातल्या असू द्या, आपल्या राज्यातल्या असू द्या, सगळीकडचं पत्रकारांच्या बाबतीत खरं म्हणजे माने साहेबांनी सांगायला पाहिजे होतं की बाबा चौथ्या अंगाचं काय काम आहे त्यांनी छेडले, पण देशामध्ये हे चौथ्या अंगाचं काम फार मुश्किल झालेलं आहे. पत्रकार लोकांची इच्छा असते, वस्तुनिष्ठ काय असावं ते लिहावं लागतात. काय हिरेमणे साहेब सगळे काय काढादी नसतात, तुम्हाला माहित आहे, त्याचा अनुभव येत असेल तुम्ही. काही तर म्हणलं का ना कोणतरी ड्राय डे, कोण महेश तू म्हणला ना, ड्राय डे म्हणजे ड्राय डेचा लय अनुभव आहे त्यांना सगळ्यात. ते पत्रकारांचं ड्राय डेचं सांगलो, तुम्ही कशाला हसवलं ते. मी तुमच्या मनात जे आहे ते माझ्या बोलण्यात नाही आहे.
महेश चांगला माणूस आहे असं काय समजू नका. ड्राय डे त्याला हे असं काय समजू नका. ते हा ड्राय यादीत आहेत त्यांनी, म्हणजे नेहमी ड्राय डे करतात त्यांनी. ड्राय डे कसं झालं, पत्रकारांना आजकाल भडक बातमी पाहिजे. मी एकदा मला नक्की आठवते, मी गृहराज्यमंत्री असताना बॉम्बेमध्ये सगळे 250-300 पत्रकारांना बोलवतो. सगळे प्रिंट मीडियाचे होते, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे होते. सगळ्यांना सगळं पार्टी झाली, जेवण झालं, सगळं झालं. मग आम्ही असं बसलो सगळेजण, आम्ही गप्पा मारत. सगळे 250-300 पत्रकार होते मुंबईतले, सगळे प्रिंट मीडियाचे आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सगळे. मी त्यांना सांगितलं, तुम्ही असं का करता? ह्या जगामध्ये कितीतरी चांगले कामं होतात, त्याला तुम्ही प्रसिद्धी देत नाही. मग हे भडक बातमी काय ते असं का देता? त्याने का म्हणले, आमचं चूक नाही साहेब म्हणले त्यांनी. लोक चांगल्या कामाची बातमी वाचत नाही, मग आम्ही काय करणार? वाचलं नाही तर आमचं पेपर कसं चालणार? आणि लोक वाचणार नाही तर जाहिरात कसं मिळणार आम्हाला? मग पेपर चालवण्याचं पण अवघड झालं, आता परवडत नाही. आता सगळे पेपर म्हणा, न्यूज चॅनल म्हणा, सगळे मोठे मोठे उद्योगपती घेतले म्हणून बरं झालंय त्यांना. आणि त्यांचं पण दाखवायचं येत नाही, आणि नेहमी ट्विस्ट करून दाखवायचं. आता बघतो आम्ही नेहमी टी व्हीवर चर्चा होत नाही, का होत नाही, कुठल्याही गोष्टी चर्चा होत नाही, आवाज करायचा नाही. असं परिस्थिती असताना सुद्धा, असल्या वातावरणात सुद्धा मारुती बावडेसारखे पत्रकार निर्भीडपणे लेखन करतात. ह्याला फार महत्त्व आहे त्याला. म्हणून त्या ट्रान्स जे कंपनी आहे, त्या कंपनीने त्यांना पुरस्कार दिलेला आहे. ग्रामीण भागातल्या समाजाच्या पाया, हे ग्रामीण भागातला समाजाचा पाया मजबूत झालं तरच शिखर चांगलं होणार आहे, मंदिर चांगलं होणार आहे. नाहीतर ते कधी ढासळून पडणार याचं काय सांगता येत नाही. म्हणून हे असलं काम करणारा निर्भीड पत्रकार आहे, हाडाचं पत्रकार आहे, म्हणून त्याला हे पुरस्कार मिळाला असं मला वाटतं. आणि ते आम्हाला अक्कलकोटकरांना स्वाभिमानाची गोष्ट आहे. दुसरं म्हणजे पत्रकार करताना त्यांनी सांगितलं बनसोडे साहेबांनी की वेळेचं महत्त्व पाळतात म्हणून. पण दुसरं एक सांगितलं, कोणतरी वहिनीनं विचारायला पाहिजे वेळेचं पत्रक. त्यांनी सांगितलं बाहेरचं वेळ पाळतात, आमच्या घरात वेळ पाळत नाही म्हणून सांगितलं त्यांनी. घरातलं पण बावडे साहेब वेळ देत जावा. तसं तुम्ही फार हे करता त्यांना, म्हणजे काळजी करता. सगळं विचारलं हळूच तुम्ही बाया, आता काढून घेतलं बातमी. कसं तुम्ही बातमी काढता, आम्ही पण तुमच्या घरात काय काय चाललं सगळं बातमी काढून घेतली हळूच बाजूला बसून आम्ही. कोणीतरी उदाहरण दिलं मला वाटतं, सर चुंगीचे सर आपले, तुम्ही काय तर सांगितलं ना रामाचं आणि सीताचं काहीतरी पायाबद्दल. ते सगळं ते कोणाचे पाय सुंदर आहेत? वहिनीचे पाऊल सुंदर आहेत. पण इथं मी सांगणार आहे, वहिनीचे पाऊल सुंदर बरोबर आमच्या बावड्याचे हात पण सुंदर आहेत. कसं तुम्हाला सांगतो, एकदा ते आजारी पडले होते. 15 दिवस काय आजार जात नव्हता. असल्या व्यस्त ह्याच्यामधनं पण त्यांनी गाडीत घेऊन गेले. त्यांना त्रास होऊ लागला गाडी जाताना. त्यावेळी हॉस्पिटल जाई तोपर्यंत त्यांचे पायाचे तळपायाचे मॉलिश करत 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 घेऊन गेले होते बळ. म्हणून बावडे साहेबांचे हात पण सुंदर आहेत. एवढंच या प्रसंगी मला सांगायचं आहे. घरची पण काळजी घेतात, बाहेरची पण काळजी घेतात. त्यांनी घरात टाईम देतात, सगळं करतात. एक सामान्य कुटुंबातून आलेला माणूस आहे. सामान्य कुटुंबातून आलेला माणूस जवळजवळ 23 वर्ष झाला संचारमध्ये काम करता येते. त्याच्या अगोदर दुसऱ्या पेपरमध्ये काम करत होते. एवढं एका पेपरमध्ये काम करत असताना तिथल्या संपादकाचं, उपसंपादकाचं, तिथल्या मालकांचं, सर्व सहकाऱ्यांचं विश्वास संपादन करून काम करणं आजकाल पत्रकारामध्ये फार अवघड आहे. सगळीकडे 2 पार्टी आहेत सगळ्या पेपरमध्ये. तुमच्याकडे किती आहेत हिरमडे साहेब? तुमचं मालक सांगत नाही, तुम्ही तर सांगा. सगळ्या पेपरमध्ये 2 ग्रुप आहेतच. आणि जाणून बुजून ह्यांनी तयार करतात प्रेसवाले, तू ह्याचा पत्रकार, तू ह्यांचं पत्रकार. आणि परत काय झालं तर अजून तिसऱ्याला उभा करतात. दोघांचं लय चाललं म्हणलं तर तिसरं तयार करतात. पण असं संचारमध्ये सहसा होताना दिसत नाही. मला ते अभिमान आहे, कारण संचार आमचं मित्राचं म्हणून सांगत नाही, वस्तुस्थिती आहे. म्हणून संचारचं आज एवढं वर्षापासून त्याचं एक विश्वासार्हता टिकून आहे. ते ह्याच्यासाठीच आहे. ते सगळं तसल्या पेपरमध्ये काम केल्यामुळे तिथले संस्कार मारुती बावड्यावर झाले म्हणलं तर ते चुकीचं ठरणार नाही आहे. म्हणून ह्यासाठी आम्हाला
त्यांच्या पुरस्काराबद्दल मनापासून आनंद वाटतो. आज त्यांनी जागतिक लेवलचं पुरस्कार मिळालं आहे. अजून ह्याच्यापेक्षा कुठले मोठे पुरस्कार असेल तर निश्चितपणे स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने त्यांनी असंच चांगलं लिखाण करत जावा. ते पण मिळाल्याशिवाय त्यांना राहणार नाही एवढंच या प्रसंगी मला सांगावं वाटतं. आणि त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व अक्कलकोटकरांचं जे छान तुम्ही मान उंचावला, आमचं ऊर भरून आणलात, त्याबद्दल परत एकदा तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि पुढच्या तुमच्या कार्यास मनपूर्वक शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक आनंदाचा क्षण या ठिकाणी मला माझ्या आयुष्यामध्ये बघायला मिळतोय. खरं तर अक्कलकोटवासियांचं प्रेम, आशीर्वाद, सहकार्य या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला या निमित्तानं अनुभवायला मिळत आहे. खरंच मनापासून मी संयोजन समितीचे धन्यवाद मानतो. आमचे संयोजन समितीचे अध्यक्ष दिलीप भाऊ सिद्धे असतील, जितेंद्र कुमार जाजू असतील, सुधीरजी माळशेट्टी असतील, मल्लीनाथ साखरे साहेब असतील, आमचे रोहिदास राठोड असतील, लाला राठोड असतील, एजाजभाई मुतवली असतील, मोहनजी चव्हाण सर असतील, ॲडव्होकेट फुटाणे साहेब असतील, आमच्या गावचे सरपंच आदरणीय मोरे साहेब असतील, अशा सगळ्या मान्यवरांनी एकत्रित येऊन एक चांगला कार्यक्रम करण्याचं ठरवलेलं होतं. आणि खरं तर महाराज सुरुवातीला मी या कार्यक्रमाला नकार दिलेला होता. 3-4 दिवस मी हा कार्यक्रम नको म्हणून सांगितलेलं होतं. पण या आदरणीय सदस्यांनी सर्व माझी मनधरणी केली. अक्षरशः एवढा मोठा पुरस्कार मिळालेला आहे, तुम्ही स्वीकारायला काय हरकत आहे, तुम्ही सत्कार मूर्ती आहात, आम्ही सगळे आयोजक आहोत, अशा प्रकारची आग्रहाची भूमिका घेतल्यामुळे मला हा सत्कार स्वीकारावा लागला. खरंच आदरणीय पंढरपूर देवस्थान समितीचे अध्यक्ष हरिभक्तीपरायण सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर महाराजांचा आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी आहे. त्यांना भेटल्यानंतर, बोलल्यानंतर, त्यांचा नाव काढल्यानंतर मला एक प्रकारची ऊर्जा मिळते. अशा प्रकारचा एक ताकदवान संत, ताकदवान व्यक्ती माझ्या पाठीशी उभे राहिल्यानंतर मला वाटतं कुठल्या संकटाची भीती या जगामध्ये नाही असं मला वाटतं. खरं तर पंढरपूर देवस्थानच्या माध्यमातून आदरणीय औसेकर महाराजांनी खूप चांगलं काम केलं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या वाणीनं, कीर्तनातून त्यांनी एक मोठं समाज प्रबोधन केलं. प्रत्येक कार्यक्रमाला, प्रत्येकांच्या सुखदुःखामध्ये त्या आवर्जून हजेरी असतात. खरं तर कार्यक्रम हा 9 तारखेला होता, पण काही अपरिहार्य कारणास्तव हा 17 तारखेला घेतला गेला. 17 तारखेला महाराजांचं शेड्यूल अतिशय बिझी होतं. महाराजांनी सांगितलेलं होतं. आदरणीय आमच्या सदस्य आदरणीय जाजू सरांनी त्यांना फोन केला, तेव्हा महाराजांनी एकाच वाक्यात सांगितलं की मारुती बावडेंचा जर सत्कार असेल तर रात्री 12 वाजता सुद्धा माझी येण्याची तयारी आहे. अशा प्रकारचं अभिवचन, अशा प्रकारचा आशीर्वाद त्यांनी आदरणीय जाजूंना दिला. आणि जाजू सरांनी हा निरोप मला दिला तेव्हा मी हा सत्कार स्वीकारायला देखील तयार झालो. खरं तर आंतरराष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार ज्यावेळी मला मुंबईमध्ये दिला गेला त्यावेळी देशामधले सर्व दिग्गज मान्यवर त्या ठिकाणी होते. 14 देशाचे काउन्सिल ऑफ जनरल त्या ठिकाणी होते. पद्मश्री, पद्मविभूषण यासारखे अनेक दिग्गज मंडळी त्या ठिकाणी होते. जवळपास 250 निमंत्रित होते आशिया खंडातले. आणि त्या ठिकाणी मला हा पुरस्कार देताना मला हे सगळ्यांचे चेहरे दिसत होते. समस्त अक्कलकोटकर मला पुढे दिसत होते. कारण या अक्कलकोटकरांमुळे मी तिथपर्यंत पोहोचू शकलो. त्यामुळं मी हे ऋण हे खरं तर एवढ्या एवढ्या कमी कालावधीमध्ये या सगळ्या मान्यवरांनी मला इतक्या उंचीवर नेऊन पोचलेलं आहे.
त्यांचे ऋण, त्यांचं आयुष्य, त्यांचे उपकार मी आयुष्यात कधीही विसरणार नाही. आणि या पुढच्या काळातही मी अक्कलकोट तालुक्याच्या सामाजिक कार्यात असेल, पत्रकारितेच्या माध्यमातून या सर्व याच्यामध्ये मी निश्चितपणे योगदान देण्याचा प्रयत्न करेन. खरं तर पत्रकार हे अनेक जण असतात, आमचे अनेक सहकारी काम करत असतात चांगल्या पद्धतीनं. तालुक्यातील बरेच पत्रकार आहेत, चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. पण सकारात्मक पत्रकारिता करून समाजामध्ये बदल घडू शकतो हे नेहमी मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्याची दुसरी बाजू अशी आहे की ग्रामीण पत्रकारिता करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येतात. त्यामध्ये राजकीय विषय असतील, बऱ्याच वेळा एखादा माणूस भाजपचा असतो, एखादा माणूस राष्ट्रवादीचा असतो, एखादा माणूस काँग्रेसचा असतो, एखादा शिवसेनेचा असतो. पण सगळ्यांच्या भावना एकत्रितपणे मांडून आपली पत्रकारिता फुलवणं हे त्या पत्रकाराचं कौशल्य असतं. मला वाटतं मी ते मागच्या 23 वर्षामध्ये दैनिक संचारच्या माध्यमातून आवर्जूनपणे ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर दैनिक संचार आणि आदरणीय संपादक धर्मराज काडादी साहेब आणि सिद्धेश्वर कारखान्याचे चेअरमन पुष्पराज काडादी साहेब यांची भक्कम साथ आणि संचारची मुळात जी वाटचाल आहे, जे पाया आहे, जो संस्कार आहे, त्या संस्काराचं हे प्रतीक आहे. आणि हा अक्कलकोट भूषण पुरस्कार असेल किंवा मला मिळालेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार असेल, स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार रंगाअण्णा वैद्य असतील, आदरणीय स्वर्गीय आप्पासाहेब काडादी साहेब असतील, या सगळ्यांना आणि तुम्हाला सगळ्यांना मी हा पुरस्कार समर्पित करतो. कारण या सगळ्या तुमच्या प्रेमामुळं, या सगळ्या कामामुळं माझं हे नाव झालेलं आहे. मी मात्र बाजूला आहे, पण माझं काम मात्र तुम्हाला दिसल्यामुळं तुम्ही सगळेजण मला प्रेम करत आहात. खरंच मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद मानतो. असंच आशीर्वाद, सहकार्य, प्रेम, सदिच्छा या पुढच्याही माझ्या आयुष्यामध्ये आपले सगळे कायम राहावं अशी सद्भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो. खरं तर अक्कलकोट भूषण या नावातच बरंच काही दडलेलं आहे आणि अक्कलकोट भूषण हा पुरस्कार दिल्यानंतर माझी जबाबदारी आणखीनच वाढलेली आहे. अक्कलकोट भूषण पुरस्कार दिल्यानंतर त्या भूषण पुरस्काराला साजेल असं कार्य देखील या पुढच्या काळामध्ये मी करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करणार आहे. आपण सगळ्यांनी इतकं भरभरून प्रेम दिलात, सगळ्यांनी आशीर्वाद दिलात, सहकार्य केलात. त्याशिवाय आदरणीय औसेकर महाराज असतील, आदरणीय इंगळे साहेब असतील, आदरणीय मेत्रे साहेब असतील, आदरणीय काडादी साहेब असतील, आमचे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आदरणीय खेलबुडे साहेब असतील, आमचे सगळे ज्येष्ठ पत्रकार असतील, या सगळ्यांचे मनापासून मी आभार मानतो. त्याशिवाय या कार्यक्रमाला आवर्जून आमच्या आकाशवाणी केंद्राचे प्रमुख सुजितजी बनसोडे साहेब आहेत. बनसोडे साहेबांचे तर नेहमी सहकार्य, मार्गदर्शन हे माझ्या पाठीशी राहिलेलं आहे. असंच मार्गदर्शन आणि सहकार्य त्यांचं यापुढच्या काळामध्ये राहावं आणि आपण सगळे मिळून एक चांगला समाज, चांगला विचार, विकासात्मक विचार आपण पुढे घेऊन जाऊया अशा प्रकारची भावना या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि संयोजकांनी खरं तर महाराज बोलणार होते, पण महाराजांच्या आधी मला बोलायला संधी दिली. खरं तर हे मला थोडंसं हे वाटलं, पण तरी आदरणीय महाराजांनी विनंती केली की आपण आधी बोलावं आणि मी नंतर तुम्हाला सत्काराला उत्तर देतो असं म्हणाले. त्यामुळं मी बोलायला उभे राहिलो आणि खरं तर मला शब्द सुचेना झाले होते, त्यामुळे मी भावनिक झालो. आणि हा संपूर्ण परिसर, तुमचा आनंद हा सगळा बघितल्यानंतर मी खरंच भारावलेलं आहे. असं प्रेम कायम माझ्या पाठीशी उभे राहावं अशा प्रकारची विनंती, अशा प्रकारचं आवाहन या निमित्ताने करतो. संयोजकांचे, सत्कार समितींचे मी मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या नगरीचे अधिष्ठान श्री स्वामी समर्थाच्या चरणाला साष्टांग प्रणिपात करून अक्कलकोट भूषण पत्रकार श्री मारुती बावडे यांच्या भव्य नागरी सत्कार समारंभासाठी या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री आदरणीय सिद्धारामजी मेहत्रे,
सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय पुष्पराजजी काळादी, आकाशवाणीचे प्रमुख आदरणीय सुजितजी बनसोडे, आदरणीय श्री विक्रमजी खेलबुडे, श्री स्वामी समर्थ मंदिराचे अध्यक्ष आदरणीय महेशजी इंगळे, महेशजी हिंडोळे, सिद्धप्पा कल्याण शेट्टी, आनंदजी तानवडे, बब्रुवानजी माने देशमुख, गणेश माने देशमुख, ज्यांनी अतिशय सुंदर असं निवेदन केलं ते अभिरामजी सराफ, या कार्यक्रमाचे ज्यांनी स्वागत व प्रास्ताविक केले ते दिलीपजी सिद्धे, सर्व या भव्य नागरिक समितीचे सन्माननीय विश्वस्त बंधू आणि भगिनीनो, घरचा करता जर चुकला, अजून एकदा सांगतो, घरचा जर करता चुकला तर ते घर संपतं म्हणे. समाजाचा करता जर चुकला तर तो समाज चुकतो म्हणे. आणि एक महाराज जर चुकला, एक महाराज, तर तो संपूर्ण समाज चुकतो म्हणे. आणि एक पत्रकार जर चुकला तर देश चुकतो म्हणे, देश. आणि म्हणून आपल्याला असं वाटतं पत्रकार हा खांब आहे, पत्रकार हा आधार आहे, पण एक पत्रकार व्हायला, एक कीर्तन करायला किती तोलून मोजून बोलावं लागतंय हे तुम्ही आम्हाला विचारा, आम्ही तुम्हाला सांगतो. तसं एक पत्रकार व्हायला सोपं नाही आहे. एक शब्द चुकीचा छापला गेला, एक शब्द चुकीचा बोलला गेला, एक शब्द चुकीचा लिहिला गेला, आज जेवढे हार गळ्यात पडलेत तेवढे शिव्या अंगावर पडतात, इतकं लक्षात घ्या. सोपं काम नाही आहे. एक ठिकाणी असं म्हणलंय, डेमोक्रेसी, पीपल किल्स द डेमोक्रेसी अँड पीपल डेव्हलप द डेमोक्रेसी. मनुष्य हा डेमोक्रेसीचं पालन करतो आणि मनुष्य हा डेमोक्रेसीचं मारण करतो. म्हणून पत्रकार होणं हे काही साधी गोष्ट नाही आहे. खरं तर मला माझी आणि मारुतीरावची भेट ही त्यांच्या कुरनूर गावात ही पहिल्यांदा झाली. मी कुरनूरला कीर्तनाला सातत्यानं जात असतो. या परिसरात तुमच्या बरेच ठिकाणी मी कीर्तनाला जातो. पण कीर्तनाला गेल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा जे बांधलेलं दत्त मंदिर आहे, जे त्या दत्त मंदिराचे अध्यक्ष आहेत, त्या दत्त मंदिरात मी गेलो. आणि दत्त मंदिराच्या नंतर त्यांच्या घरी मी गेलो. घरी ज्यावेळेस त्यांच्या घरी मी गेलो, ते घर आचाराचं घर होतं, ते घर विचाराचं घर होतं, ते घर संस्काराचं घर होतं, ते घर नीतिमत्तेचं होतं आणि ते घर समाजाला मार्गदर्शन देणारं होतं. आत्ता कोणीतरी म्हणलं, मला वाटतं दिलीप सिद्धेजींनीच आपल्या भाषणात म्हणाले की घर किती मोठं आहे याला महत्त्व नाही, ते त्या घरातून किती संस्कार चालतात हे फार मोठं महत्त्वाचं आहे. आणि मारुती बावडे यांना पत्रकारिता करावं असं इच्छा प्राप्त झाली. ऐका, मी पाहतो आता मेहत्रे साहेब तर गृहमंत्री राहिलेले आहेत. पांडुरंगाच्या मंदिराची सध्या आम्ही चांदी काढत आहोत. सध्या खूप मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. मी आताच महेशजीला त्या बाबतीत बोललो. एक बातमी सकारात्मक येते, एक बातमी नकारात्मक येते. पण काढत असतानाच्या अडचणी काय आहेत त्या आम्हाला विचारलं तर आम्ही सांगू. न विचारता जर छापलं तर आम्ही त्याला काही करू शकणार नाही. पण न विचारता जर छापलं तर वारकरी लोकांच्या भावनामध्ये आज महाराज विषमता निर्माण होते. म्हणून बातमी छापताना सुद्धा 100 वेळेस विचार करून तुम्ही बातमी छापली पाहिजे.
मला त्याचे खूप अनुभव आहेत. गेले 17 वर्ष मी मंदिर समितीवर काम करतोय आणि गेले 7 वर्ष अध्यक्ष म्हणून काम करतोय. पण ते अध्यक्ष म्हणून काम करत असताना फुलावरून चालणं कमी आणि काट्यावरून चालणं जास्त आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही, इतकं लक्षात घ्या. कारण एक शब्दाना शब्दाला किंमत आहे, एका शब्दाना शब्दाला किंमत आहे. पण मारुतीराव हा मुळात पत्रकारित तर ते आलेच आले, पण ते मुळात आध्यात्मिक प्रवृत्तीची व्यक्तिमत्व आहे, आध्यात्मिक प्रवृत्तीचे व्यक्तिमत्व. कारण अरिस्टॉटल असं म्हणतात, हेगल असं म्हणतो, प्लेटो असे म्हणतात, महात्माजी असे म्हणतात. महात्मा गांधीजींचं वाक्य आहे की विश्वानी देव सवितर दुरितानी परासुव जत भद्रन तन्न आसुव. आय वॉन्ट टू रिमूव्ह एव्हरी टीयर फ्रॉम एव्हरी आय. हे परमेश्वरा, तू मला एवढी शक्ती दे की प्रत्येकाच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याची शक्ती दे. आणि अरिस्टॉटल असं म्हणतो की राज्यकर्ता हा तत्वज्ञानी असला पाहिजे. महात्मा गांधींनी, लोकमान्य टिळकांनी गीतेवर भाष्य लिहिलं, गीतेवर प्रवचन केलं. विनोबा भावेंनी गीतेचं मराठी ट्रान्सलेशन केलं. एक नीतिमत्ता त्याने दिली. आणि जेव्हा ऐका, आता इथं सगळी पत्रकार मंडळी बसलेली आहेत. राजकारणातली बातमी लिहिणं एखादं सोपं असतं, पण अध्यात्मातली बातमी लिहिणं फार अवघड असतं. पण अध्यात्माची बातमी सामान्यातल्या सामान्याला कसं कळावं हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर ते मारुती बावडेकडे पाहायला पाहिजे. असं म्हटलं तर वावगं होणार नाही, इतकं लक्षात घ्या. माझा संबंध त्याच्यामुळे जुळला गेला. आणि ते अशा तालमीत तयार झाले. कारण असं म्हणतात की पैलवान जर मोतीबाग तालमीत तयार झाला तर तो महाराष्ट्र केसरी नक्की होतो म्हणे. आणि हे जे ज्या तालमीत तयार झाले ते ज्या घराण्याला परमादरणीय अप्पासाहेब काळादींचा वारसा लागला. आज तुम्ही जर खेड्यात गेलात, तुम्ही जर बिदरला गेलात, तुम्ही जर बसवकल्याणला गेलात, तुम्ही जर विजापूरला गेलात, तुम्हाला लोकमत जरी पेपर आणायचा असला तरी लोक म्हणतात, ए हो गो संचार तगोण बा म्हणतात. आजची ही परिस्थिती आहे, आजची ही परिस्थिती आहे. कारण त्या काळात रंगाणा वैद्यासारखा एक प्रखर स्वतःचा प्रबोधन करणारा, विचार मांडणारा, जे अप्पासाहेब काळादींच्या सोबत जुळले गेले आणि त्यांनी आज संचारची निर्मिती केली. संचार आता आदरणीय मेत्रे साहेबांनी सांगितलं की हा एक पेपर असा आहे की कुठल्या पक्षाचा नाही आहे, कुठल्याच पक्षाचा नाही आहे. सगळ्या पक्षाच्या त्याच्यामध्ये बातम्या अतिशय सुंदर पद्धतीनं त्याच्यात बातम्या येतात. आणि मी पाहत असतो, जेवढ्या आध्यात्मिक बातम्या असतात तितक्या राजकीय बातम्या असतात, जितक्या राजकीय बातम्या असतात तितक्या समाजकारणाच्या बातम्या असतात, जितक्या समाजकारणाच्या बातम्या असतात तितक्या प्रबोधनकाराच्या बातम्या असतात, जितक्या प्रबोधनकाराच्या बातम्या असतात तितक्या समाजात विषमता माजवणाऱ्याच्या वर मात करणाऱ्या बातम्या आज आपल्याला पाहायला मिळतात. अशाच्या तालमीत ते तयार झाले. आज अशाच्या तालमीत तयार झाले तर झाले. त्याच्यानंतर अप्पासाहेब काळादी असतील, त्यानंतर रंगाणा असतील, त्यानंतर ते खरे तयार झाले ते परमादरणीय धर्मराजजी काळादी यांच्या तालमीत तयार झाले. धर्मराज काळादी असा आहे, मूकम करोति वाचालम. एकादशी व्रतापेक्षा जर श्रेष्ठ व्रत कोणतं असेल तर मौन व्रत करणं हे सर्वश्रेष्ठ आहे. आणि ते व्रत धर्मराजजीकडे आहे. जे करायचंय ते निष्ठेने करणार, जे करायचंय ते विचारांनी करणार, जे करायचंय ते समाजाच्या प्रगतीसाठी करणार. आणि ते करत असताना धर्मराजजीच्या तालमीत अतिशय सूक्ष्मरित्या तयार झाले. आणि त्यानंतर त्यांची पुढची धुरा, आम्हाला अभिमान आहे की यांचे दोघंही भाऊ पुष्पराज असतील आणि शरण असतील, हे दोघंही भाऊ वडिलांच्या पावलावर पाऊल टाकणारे राहिलेत. कारण मोठ्यांची जेव्हा आपण मुलं बघतो तर पुढचा त्यांचा वारसा फार वेगळा असतो. पण आज या मुलांकडे जर आम्ही जर पाहिलो तर खरोखर अतिशय संस्कारित मुलं आहेत, अतिशय विचारवंत मुलं आहेत. आज वडिलाचा वारसा अतिशय नेटकाने चालवणारी ही सगळी मुलं आहेत. आम्हाला यांचाही अभिमान आहे.
आणि तुम्ही यांच्याही तालमीत आता तयार होत आहेत, याचाही आम्हाला खूप मोठा अभिमान आहे. दुसरी गोष्ट, आदरणीय सुजितजी बनसोडे जे आज सोलापूर आकाशवाणीचे सर्व आहेत, आज अतिशय पंढरपूरच्या मंदिर समितीच्या बातम्या असतील, नामदेव पायरीची बातमी असेल, मी जवळजवळ नामदेव पायरीची 20 मिनिटाची मुलाखत तुमच्या आकाशवाणीला मी आपली दिलेली आहे. या सगळ्या बातम्या असतील. आपणही आध्यात्मिक क्षेत्राला खूप मोठं आपलं योगदान आहे, त्यामुळे मी आपल्याला मनापासून आपले आभार मानतो. आणि खरं तर आज आमचे मालक असतील, ज्यांचं नावच आहे महेश मालकांचा संबंध त्यांच्या वडिलापासूनचा माझा. खरं तर त्यांच्या कमानीच्या उद्घाटनाला आज त्यांचे वडील, आमच्या पप्पू गुरवच्या वडील म्हणजे विश्वनाथराव गुरव यांना घेऊन माझ्याकडे आले आणि त्या दिवसापासून माझा आणि बाळासाहेबांचा अतिशय जीवाचा संबंध होता. पुढे तोच संबंध अनेक उद्घाटन महेश मालकांनी केले, अनेक कार्यक्रमाला बोलवले. ते डॉक्टर वासूला एक मोठा पुरस्कार आपण दिलात, तो पुरस्कारसुद्धा माझ्या हस्ते देण्याचं काम केलं. आणि सामाजिक कामसुद्धा त्यांचं खूप मोठं योगदान आहे. आणि हे सगळं तर आहेच, पण या सगळ्यांना बघून, आज तुम्हा सर्वांना बघून मला आनंद झाला. आज चव्हाण आलेत, बघा त्यांचं ड्रेसिंग, आजची जॅकेट, पांढरे कपडे, सगळं एक लोकांना उत्तेजित करणारी आज त्यांची ड्रेसिंग आहे. काय दिलीपराव, बरोबर आहे का नाही? आज त्यांचे सगळे कपडे, जाजूजीचे तर मला सातत्यानं फोन आहेत, सातत्यानं महाराज आपण आलं पाहिजे. पण आज काय झालं, आजची माझी तारीख मोकळी नव्हती. आज मला 5 वाजता लातूरला एक उद्घाटन आहे, संध्याकाळी लातूरच्या जवळच एक कीर्तन आहे, आणि आज सकाळी एक विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून मी इथं आलो. म्हणून मी मालकाला सांगितलं की बाबा मी 12:30 वाजताची मला वेळ द्या, कारण मला नाहीतर वेळ सापडणार नाही. पण त्यांनी म्हणलेलं खरं आहे. जाजूजीला मी सांगितलं, ते म्हणले की म्हणलो मारुती बावडेसाठी मी कधीही यायला तयार आहे, फक्त त्याला दिलेली जी वेळ आहे ती मला वेळ सांभाळावी लागते, कारण लोकांना त्या वेळेला खूप सांभाळावं लागतं. असा एक चांगला पत्रकार, आज अशा चांगल्या पत्रकाराला आपण अक्कलकोट भूषण हे पुरस्कार दिलं. अक्कलकोट भूषण त्यांना पुरस्कार दिलं तर त्यांच्यावर नुसतं पत्रकारितेची जबाबदारी वाढली नाही, तर त्यांना स्वामी समर्थाची सेवा करायची सुद्धा तुमच्यावर जबाबदारी वाढलेली आहे. कारण तुम्ही त्या नगरीमध्ये राहता. आज अक्कलकोट म्हटल्यानंतर पहिल्या सुरू स्वामी समर्थांचं नाव येतं. आणि मला आजही आठवतं आहे, आदरणीय सिद्धारामजी म्हेत्रे गृहमंत्री होते, ते कुठंतरी कोल्हापूर भागात चालले होते. माझं कोल्हापूरला प्रवचन होतं. सांगोल्याला रेल्वेची ट्रॅक, रेल्वेचं गेट पडलं होतं. आपल्याला लक्षात आहे का नाही मला माहिती नाही. गृहमंत्री असताना माझ्यासारखा एक सामान्य वारकरी, मी काय सांगा, एक गळ्यात माझ्या तुळशीची माळ आहे, माझ्या खांद्यावर पताका आहे, त्यांच्याकडे तर सगळी राजसत्ता होती, सगळा पोलीस डिपार्टमेंट मागं होता. पण आदरणीय सिद्धारामजी म्हेत्रे गाडीतून उतरून पाया पडून परत गाडीत जाऊन बसले. आदर्श घेण्यासारखा, इतकं लक्षात घ्या. हा संस्कार पाहिजे माणसावर, हा संस्कार असला पाहिजे, इतकं लक्षात घ्या. मला अजूनही तो दिवस लक्षात आहे की आपण खाली उतरलात, उतरून दर्शन घेतलात आणि पुन्हा आपण गाडीत जाऊन बसून कोल्हापूरला निघून गेलात. आज आशांना खरं तर आज जयसिद्धेश्वर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून राहणार होते. मला वाटतं आचारसंहिता आली म्हणून ते आले नसतील, पण मालकालाही आचारसंहिता आहेच हो. पण मालकालाही आचारसंहिता आहे, ते का आले नाहीत, आज त्यांची काय अडचण आहे मला माहिती नाही. कारण त्यांचाही आशीर्वाद तुम्हाला खूप मोठा आणि महत्त्वाचा आहे. मी त्यांनाही विनम्रतेनं, आज तुम्ही त्यांचा अध्यक्ष म्हणून दिलेला आहे, मी त्यांनाही आज विनम्रतेनं अभिवादन करतो. त्यांचाही आशीर्वाद मला खूप मोठा आहे. ते सदैव औषा संस्थानावर प्रेम करतात, माझ्यावरही प्रेम करतात. आदरणीय सिद्धाराम म्हेत्रेजी असतील, काडादी घराणा असेल, त्यांच्यावरही त्यांचा अनेक मंगल शुभ आशीर्वाद आहे. आज अशा एक दृष्ट लागेल अशा कार्यक्रमाला मला बोलवलं, बोलून सन्मान केला, बोलून सत्कार केला.
आणि त्यांचा सत्कार करायला आज मला तुम्ही लोकांनी संधी दिली, त्याबद्दल मी आदरणीय दिलीप सिद्धे असतील आणि त्यांचा सर्व सन्माननीय संच असेल, मी त्यांना मनापासून आभार देतो. खरं तर आमच्या बाजूला आदरणीय मेत्रे साहेबांची खुर्ची होती, पण त्यांच्या मंडळी आल्यानंतर बघा त्यांनी सांगितलं की मी माझी खुर्ची सोडतो आणि त्यांच्या मंडळीला खुर्ची देतो. जो खुर्ची सोडतोची भाषा करतो देव त्याला मोठं केल्याशिवाय राहत नाही, इतकं लक्षात. जो म्हणतो ही खुर्ची माझीच आहे, देव त्याला खुर्ची कधी देत नाही, इतकं लक्षात घ्या. आज आपण मन मोठं केलात, त्यांच्या मंडळीला खुर्ची दिलात. मारुती बावडे माझ्या बाजूला बसायला तयार नव्हते, पण मी त्यांना सांगितलं आज आपण सत्कार मूर्ती आहात, आज आपण माझ्या बाजूलाच बसलं पाहिजे. मग सिद्धाराम मेत्रेंनी सांगितलं की बाजूला जर तुम्ही त्यांना घेऊन बसणार असताल तर माझी खुर्ची त्यांच्या मंडळीला देतो आणि मी त्याच्या बाजूला बसतो. मग आदरणीय पुष्कराजीला सरकावं लागलं, आमच्या बनसोडेजीला सरकावं लागलं, पण आज एक चांगला दृष्ट लागेल असा कार्यक्रम झाला. तुम्हा उभयतांचं अभिनंदन, मनापासून अभिनंदन. हे सगळं तुम्हाला बाहेरचं काम करत असताना तुमच्या मंडळीची प्रचंड साथ आपल्याला मिळालेली आहे. कारण मेत्रे मालकांनी सांगितलंय बाहेर वेळ पाळता, घरातही वेळ पाळत जा. ते अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आधी संसार करावा नेटका, मग परमार्थ साधावा विवेका. आपण त्या पद्धतीनं चांगलं काम करा. मारुतीराव, आपली उन्नती अशीच होत राहो, आपली कीर्ती अशीच वाढत राहो, ही मी पांडुरंगाच्या चरणी, स्वामी समर्थाच्या चरणी मी प्रार्थना करतो. आज मंदिरामध्ये आदरणीय महेश शिंगडे मालकांनी, चेअरमननी खूप मोठा चांगला सत्कार केला. मी त्यांचेही मनापासून आभार मानतो आणि सगळ्या समितीचे आभार मानतो. माझे दोन शब्द संपवतो. रामकृष्ण हरी, स्वामी समर्थ, जय महाराष्ट्र. ताज्या बातम्यांसाठी आमच्या विश्व न्यूज मराठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि www.vishwanewsmarathi.com या संकेतस्थळालाही अवश्य भेट द्या. तसेच आमच्या सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ही अवश्य फॉलो करा.